नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अर्जुन हा सायलीला घेऊन बाहेर आलेला असतो, कारण त्याला लहानपणीचे तन्वीसोबतचे क्षण आठवत असतात आणि त्याला मात्र पाहायचं असतं की सायलीला हे सगळं बोलल्यानंतर काही आठवतंय का. कारण त्याला दाट संशय आलेला आहे की सायली हीच तन्वी आहे. कुसुमताईने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे अर्जुनच्या मनात हे सगळं असतं. जेव्हा ते तिथे भेळ खात असतात तेव्हा समोर एक छोटा मुलगा आणि मुलगी असते आणि तेव्हा मात्र ती मुलगी आणि तो मुलगा एकत्र भेळ खात असतात. तेव्हा अर्जुन सांगत असतो, तुला माहिती आहे का सायली, म्हणजे तुझ्या लहानपणाबद्दल मला काहीच माहीत नाही आहे ना, पण मला मात्र तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी आणि तन्वी आम्ही दोघंही असंच होतो. लहान असताना एकत्र भेळ खायची, त्याचबरोबर एकत्र धिंगाणा घालायचा, एकत्र खेळायचो, एकत्र आम्ही चित्र काढायचो. खूप छान अशी मज्जा असायची. आणि मग सायलीला त्या क्षणी आठवू लागतं, सायलीनं भेळ खाणं सोडलेलं असतं आणि सायली मात्र तिकडे पाहत असते. कारण हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा चालू आहे त्याच वेळी सायलीला आठवतं अर्जुनचा हात तिच्या हातात आहे आणि ती इकडे पाहत आहे. त्याचबरोबर तिने आणि अर्जुनने लहानपणी जो गोंधळ घातलेला असतो, ज्या कारंजांच्या भोवती ते खेळलेले असतात ते प्रसंग तिला आठवू लागलेले असतात. त्याचबरोबर तिने चित्र काढलेलं असतं. ते चित्र घेऊन, आई पहा ना गं, आई मी काय केलंय बघ की, आई मी किती छान चित्र काढलंय. अर्जुन म्हणत असतो की सायली तुला पण आवडतं का गं चित्र काढायला. म्हणजे तन्वी ना लहान असताना खूप छान छान चित्र काढायची, तिला खूप आवडायचं ड्रॉइंग करायला, असं अर्जुन सांगत असतो. आणि तेव्हा मात्र सायलीला अर्जुन थांब, अर्जुन थांब हे शब्द आठवत असतात आणि त्याचबरोबर छोटी तन्वीचे हे शब्द तिला आठवत असतात. अर्जुन तिला सांगत असतो आणि त्या क्षणी सायली मात्र कानांवरती हात ठेवते आणि तिला आठवत असतं की आई, आई बघ ना गं अर्जुन कसा करतोय. आणि त्या क्षणी सायली जोरात किंचाळते, आई, आई करून ती किंचाळते आणि तिला अगदी असावीच झालेलं असतं. तेव्हा अर्जुन पाहतो, अर्जुन म्हणतो, हे तर सगळं मी तन्वीबद्दल बोलत होतो, पण हे सगळं हिला का त्रास होतोय. आता अर्जुनला कळलेलं असतं सायली हीच तन्वी आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट व्हा. थँक्यू.